नीता थांब जरा. आता काय बोलायचं बाकी राहिलं? सगळं आरशासारखं स्पष्ट आहे. आणि तरी सुद्धा जर तुला काही बोलायचं असेल ना तर ते घरी येऊन बोल. अर्थात तू घरी येशील तेव्हा. हॉस्पिटलमध्ये तमाशा नको. तो का आला होता इथे? कशासाठी आला होता तो? त्याला पाहिलं ना की डोकं फिरतं माझं. कंट्रोल नाही राहत माझं. शांत हो. काय शांत हो? कशासाठी आला होता तू? मी काय सांगते ऐकून तरी घे प्लीज. ऐकतोय, बोल. बोल ना, शांतपणे ऐकतो मी, बोल. मिस्टर प्रधान बाळाला बघायला आले होते आणि मिसेस प्रधान ते कुठे आलेत हे बघायला आले होते. तो बाळाला बघायला आला होता? हा? काय संबंध आहे त्याचा? हे समीर कर्वेचं बाळ आहे म्हणा. त्याचा काही संबंध नाही. आता इथं नाही यायचं. आला ना, आता बघतोच त्याच्याकडे मी. समीर काय? शांत हो प्लीज. मी काय सांगते शांतपणे ऐकून घे ना एकदा प्लीज. काय? बोल. कराराप्रमाणे मिस्टर प्रधानांना बाळाला बघायचा पूर्ण हक्क आहे. हे कराराचं नाव नको काढू माझ्यासमोर. कराराप्रमाणे बाळ पण त्यांचंच होतं. लादलं ना त्यांनी तुझ्यावर शेवटी. हा? आणि कराराप्रमाणे आपल्याला पैसे दिलेत त्यांनी आणि ते आपण खर्चही केले. 10 लाख रुपये. कराराच्या आधीच. समीर माझ्यामुळे झालंय सगळं. माझ्याकडे पैसे असते तर आजच जातो मी आता नवीन नोकरीच्या ठिकाणी. त्यांना विचारतो कधीपासून जॉईन हो. डोकं शांत ठेव. नाही 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 नाही. आई बघितलं, या किटीला मी सकाळपासून 2च कामं सांगितली. एक काम केलं नाही तिने अजून धड. बघा ना, सगळी मलाच सांगते कामं करायला. थांबा 1 मिनिट. एवढं झालं की तिला फोन करतो. कुठे काय कळत नाही बाबा. सवय नाही ना याची. करता आहे बघा. रे कुठेस तू? ऐक ऐक ऐक. ए
तिथे बसून मला इन्स्ट्रक्शन देण्यापेक्षा ना जरा कामं कर. तुला सकाळी 2 कामं सांगितली, त्याचं काय झालं? ए, तू जास्त शहाणपणा करू नका. एक तरी काम केलंय का? मी पाळणा आणलाय, तो सजवतो आणि आता कळलं ना? हा काय? हा मला सांग, ते किचन मधलं सामान आणणार होतीस, त्याचं काय झालं ग? नाही ना? लिस्ट घेतलीस वहिनींकडनं? मला शिकवतीये काय काय? मला सोडून जाणार आहे? माझ्यासारखा दुसरा गुणी मुलगा मिळणार नाही तुला, कळलं ना? चल ठेव ठेव, काय बाय. कधी केली नाहीत ना अशी कामं, त्यामुळे प्रॉब्लेम आहे ना. येस, आता काय राहिलेले? आता आहेत हे हुक. हे इथे आणि हे इथे. हा हा, तयार झालेला आहे आशूच्या बाळाचा पाळणा. आई, कसा वाटतोय? चांगलाय. जमलेलं आहे मला, हो की नाही? हा, वा वा, छान वाटतंय नाही? आतू हळू हा, झोपलाय. कशी आहेस? छान. तू कशी आहेस? मस्त. बस, छान दिसतेस. अच्छा, खरंच. आणि आमचा बाबू काय म्हणतोय? मोठा होतोय की नाही पटापट? हा, मालू. दुष्यंत पण असाच हळू बाय. कधी हे मोठे होणार, कधी मी त्यांच्याबरोबर खेळणार. मजा येईल ना खूप. तुला माहिती आहे, घरी सगळे खुश आहेत. बाबा पण इतके खुश आहेत ना, असं बाहेर जायला निघाले ना की आईला लगेच म्हणतात, अंजू बाहेर चाललोय, अश्विनीसाठी काही आणायचं आहे का? मस्त तयारी करतोय आम्ही सगळे. तुला माहिती आहे, खण पण रिकामं करून ठेवले तुझ्या कपड्यांसाठी. मी माझा एक खण दिलाय बाळाच्या कपड्यांसाठी. अरे वा. ए, नाव काय ठरवलं तुम्ही? नाही, माझ्या आधी काढी आपण. बरं, अक्षर ठरवलंय. समीरचा स घ्यायचा की अश्विनीतला अ? संस्कृतमधलं ठेवायचं का बाबांनी सांगितलेलं, म्हणजे माझ्यासारखं मालविका, दुष्यंत असं काहीतरी, की नवीन ठेवायचं? नवी. मी हात लाव एकदा. कसं सांगू हिला की आम्ही तिथे नाही येणार आहोत? मिता, तुझं काय झालं? असं का करतेस तू? माझ्या मागावर हॉस्पिटलमध्ये काय आलीस? आणि तिकडे आल्यावर अश्विनीशी निदान बोलायचं तरी. तुला ती बिचारी. तुला जे हवं तसंच करतोयस ना, मग मला जसं वागायचं तसं मला वागू देत ना. प्रॉब्लेम काय आहे? काही प्रॉब्लेम नाहीये. तुला हवं तसं वाग तू, कोण नाही म्हणतंय, पण जरा विचार कर, एवढंच माझं म्हणणं आहे. हे सगळं अनेक वेळा उगाळून झालंय शुभंकर. मला आश्चर्य याचंच वाटतं की एकदा सुद्धा तुझं मन माझ्यासाठी तुटत नाही. माझी तगमग तुला दिसतच नाही. काय बोलते सगळं असं? मिता प्लीज, तू नाही दिसत ना तुला माझी तगमग? पण प्लीज नको ना बोलूस माझ्याशी. इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा तुझं मन त्या हॉस्पिटलकडे ओढ घेतं ना. मग जाऊन भेट त्या आशूला. Leave me alone, please.
नमिता, अगं किती त्रागा करून घेशील. हो पण आत्या, हे बघ, त्याच्यावर याचा काही परिणाम होणार आहे का? नाही ना. पण या सगळ्या गोष्टींचा तुझ्या प्रकृतीवर मात्र विपरीत परिणाम होईल, हे लक्षात ठेव. हे बघ नमिता, त्याला दवाखान्यात जायचं तर तो जाऊन आला ना, जाऊ दे. पण आता तणतणून काय उपयोग आहे? याच्या पुढे तो परत जाणार नाही याची मात्र काळजी घे. तसं त्याच्याकडनं वधूनच घे. पण हे बघ, डोकं शांत ठेवून गोड बोलून समजाव त्याला. नमिता, तू किती झालीस तरी त्याच्या लग्नाची बायको आहेस ग. या गाठी अशा सहजपणे तुटत नाहीत, लक्षात ठेव. नको त्रागा करूस. चल ग, निघायचं का? एवढ्यात कुठे, थांब नाही थोडा वेळ. अरे एवढ्यात नाही तेवढ्यात नाही, मी यायच्या अगोदरपासून आलेस तू इथे. चल निघूया आता. घरीच येणार आहे आता आपले तो, तेव्हा गप्पा मारत बस त्याच्याशी. तेव्हा शिशू काढायला लागली ना, मग पळून जाशील मी नाही करत. चला निघूया. चल ग. वहिनी, वहिनी, इथून निघाल्यानंतर आम्ही रोहनकडे राहायला जायचं ठरवलंय. तू रागवू नकोस, पण अगं रागवायचंय काय? आता तुम्ही ठरवलंय म्हटल्यानंतर काय म्हणताच येत नाही, नाही का? खरं तर खूप तयारी केली होती तू घरी येणार म्हणून. वहिनी, तू गैरसमज करून घेऊ नकोस. आता समज कसला आणि गैरसमज तरी कसला ग? काय आहे ते मी तुला खरं खरं सांगते. समीरने हे सगळं स्वीकारलेलं असलं तरी त्याच्यासाठी हे सगळं खूप अवघड आहे. आणि आपल्या घरी आल्यानंतर मला नाही पण समीरला दादाचं दडपण येणं साहजिक आहे. किटीकडे, रोहनकडे वातावरण कसं थोडं मोकळं असतं. या सगळ्या प्रकारानंतर समीरची खूप घुसमट झाली आहे. रोहनकडे गेल्यानंतर तो थोडा शांत तरी होईल. आणि आम्ही खूप दिवसानंतर एकमेकांच्या जवळ आलोय बहिणी. हे सगळं सुरळीत चालावं असंच, अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे, तुला जे योग्य वाटतं ना ते तू कर अश्विनी. आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाची तुझी तब्येत आहे, ती उत्तम राहिली म्हणजे झालं सगळं. खरं तर तुझे दादा खूप वाट बघत होते तू घरी येणार म्हणून. आता ते काय म्हणते ते तूच ऐक आणि तूच त्यांची समजूत घाल. चल निघू. वहिनी, तू रागवली नाहीयेस ना? नाही ग, तुला म्हटलं ना तुझी तब्येत सगळ्यात जास्ती महत्वाची आत्ता. आपले काय राग लोभ आहेत ते नंतर बघू ना आपण, आत्ता नको. वहिनी, थँक्यू. येते. तिकडे नीट राहा, मी येत जाईनच मधनं. काळजी घेणे स्वतःची.
रोहिण्या अचानकच सगळं खूप एक्साइटिंग वाटायला लागलंय ना म्हणजे अशी भली मोठी लिस्ट तयार झाली हे घ्यायचंय ते घ्यायचंय असं करायचंय तसं करायचं इट्स लॉट ऑफ एक्साइटमेंट रोहिण्या काहीतरी ऑड वाटतोय ना सम्या हो तू असं का उभा आहे तिथे सम्या काय रे काय झालं नाही काय नाही काय रे व्हॉट्स रॉंग सम्या अरे सम्या यार बोल ना काय झालंय ते अरे यार या काळात इतके प्रॉब्लेम्स फेस केलेत ना की हायपर व्हायला होतं जे काय झालं असेल ते पटकन सांग यार आणि समीर काहीतरी झालं हे नक्की हं? कारण की तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय तसं सम्या कम ऑन बोल ना यार काय झालंय समीर हे बघ आतापर्यंत तुमच्या आयुष्यात खूप मोठे प्रॉब्लेम येऊन गेलेले आहेत अगदी कोणाच्याही आयुष्यात आले नसतील असे चमत्कारिक प्रॉब्लेम आलेत पण आता तुमचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही खरं आणि तुम्ही आलात ना त्यातनं बाहेर अरे आता तुम्ही नवीन आयुष्याची सुरुवात करताय यार तेच नवीन आयुष्याला कशाच्या जोरावर सुरुवात करू ह्याचाच विचार करतो यार म्हणजे सम्या यार बोल ना यार घाबरायला होत आहे प्लीज ज्या नोकरीच्या जीवावर मी हे सगळं प्लॅन करत होतो ना त्या नोकरीचं सगळं डळमळीत झालंय यार म्हणजे म्हणजे मी ज्या तारखेला जॉईन व्हायला हवं होतं त्या तारखेला मी झालोच नाहीये या सगळ्या प्रकरणामुळे काळ वेळाचं भानच विसरलोय ना मी आता काय हाता पाया पडतोय त्यांच्या समजावतोय त्यांना सगळं अनिश्चित आहे अरे निकलेगा यार कुछ तो रास्ता निकलेगा हाँ तू ऐसे हातपाय घालून उभा नको राहा समीर प्लीज सम्या यार रोनिया करेक्ट बोलतो अरे यार खूप दिवसांनी हे सुखाचे काही क्षण आलेत यार मग आता नाही काय होणार हं? नको काळजी करूस हे सोडणार टेन्शन समीर रोहिणी कधीतरी तू चांगला बोलतो मग नक्की आम्ही बोलतो ए टेन्शन मॅन सोड ना टेन्शन मॅन कुठचा आशूला नका सांगू यातलं काही प्लीज नाही आत्ताच अरे ती 4 सुखाचे क्षण पाहते आणि या सगळ्या तणावातून तिला शांतता मिळाली तिला प्लीज काय सांगा ए किटी फटके पाहिजे तुला हा हे सांगायला लागतं आम्हाला बराच ना तू यार सम्या आम्ही नाही काळजी घेणार तर कोण घेणार याला अमेरिकेला गेल्यापासून छान फॉर्मल झाला मला सगळ्यात जास्त टेन्शन आलंय त्या हॉस्पिटलच्या बिलाचं सम्या ऍक्च्युली आम्ही पण अगदी एक पाऊलच पुढे उतरत तुमच्यापेक्षा नाहीतर हा पैसा काय रे असा अरेंज केला असता त्या पैशाचं पण ना छायला असंच असतं ज्याला गरज नसते ना त्यांच्याकडे ढिगाणी असतो सडत पडत आणि ज्याला गरज आहे ना त्यांना कधी वेळेवर नाही मिळत पैसा पाहिजे यार खूप पैसा पाहिजे सम्या मी काय म्हणते तू डॉक्टर मीरांशी बोलून बघतोस का नाही बघ ना ऍटलिस्ट आपल्याला आकडा किती एवढा तरी अंदाज घेईल ना मग पुढे बघू ना यार काय करायचं ते हां त्यांच्याशी बोलायला लागेलच